जे काय अडथळे असतील ते काढण्यासाठीच खर्च करावा, इतर गोष्टीवर ते खर्च करू नये असं आम्ही शासनाला पत्र दिलेलं आहे. तशी बैठक लावण्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलं, परंतु आज रोजीपर्यंत बैठक लावलेली नाही. फक्त ते महानगरपालिकेच्या अंतर्गत कामासाठी खर्च केला जाता हे चुकीचं आहे. महापुरावर तुम्ही आमचं विदारक चित्र दाखवून ते निधी आणलाय तर त्यासाठीच खर्च केला पाहिजे. दुसरी गोष्ट, गेली 1 महिन्यापासून किंवा 4 वर्षापासून आम्ही पूर परिस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी आलमटीच्या उंचीवाढ असून जे महापुराचं जे उपाययोजना असून ते शिकवत आलेलं आहे, परंतु सरकार ते अजूनही गांभीर्याने घेत नाही. कर्नाटक शासन प्रत्येक वेळी आलमटीची उंची वाढवणार असं म्हणते. आमचा सांगली, कोल्हापूर, शिरोळ तालुका त्या ठिकाणी महापुरानं बाधित होतोय आणि या दुःखाकडे आमच्या कोणीही बघायला तयार नाही. गेल्या आठवड्यात पाटबंधारे मंत्र्यांची सुद्धा बैठक झाली, त्या ठिकाणी परत बैठक येतो असं ठरलेलं आहे, ती सुद्धा बैठक अजून झालेली नाही. आणि शासनानं ठोस भूमिका घेऊन त्या ठिकाणी जे अहवाल, आराखडे, पुरावे आहेत ते घेऊन तात्काळ सुप्रीम कोर्टात कर्नाटक शासनाच्या विरोधात जावं आणि आमच्या दुःखातून यातली सोडवणूक करावी हीच आमची अपेक्षा आहे. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होतो तोपर्यंत आम्ही अजिबात या ठिकाणी उठणार नाही. आंदोलन नागपूर संघटना शिरोळ आणि शिरोळ तालुक्यातले सगळे बांधव महापूरग्रस्त या ठिकाणी आलेले आहेत आणि येणार आहेत अजूनही. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आंदोलन नागपूर संघटनेचं आलमटीच्या उंची वाढलेल्यामुळे शिरोळला पुलाचा फटका बसणार आहे. शक्तीपीठ महामार्ग सुद्धा होणार आहे, त्यामुळे सुद्धा पुलाचा फटका बसणार आहे. महामार्गामुळे सुद्धा ज्या ठिकाणी भराव होणार आहे त्याच्या भरावामुळे त्या ठिकाणी बॅकवॉटर साठून महापुराची गांभीर्यता आणखी वाढणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग सुद्धा रद्द झाला पाहिजे, त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. दीपक पाटील, आंदोलन नागपूर संघटना, जिल्हाध्यक्ष. हॉटेल लक्षा, चव जेवढी खास तितकीच आठवणीत राहणारी. झणझणीत मटणाचा अस्सल गावरान स्वाद, पालव्याचं झणझणीत मटण आणि चुलीवरच्या भाकरीचा सुगंध आता मिळणार आहे एका छानशा जागेत, ते म्हणजे हॉटेल लक्षा. आमची खासियत आहे चुलीवरची गरमागरम भाकरी, पालव्याचं झणझणीत मटण, अस्सल गावरान चवीसह. गावरान मटण जी गावाकडच्या स्वयंपाकाची आठवण करून देईल. याशिवाय लक्षा स्पेशल बिर्याणी, जेवणाची सांगता नव्हे तर सुरुवात वाटावी अशी चव. आमचं वचन, एकदा आलात की चव आणि सेवा लक्षात राहणार. अधिक माहितीसाठी संपर्क 82 61 92 70 71 तसेच 70 66 78 92 92. आमचा पत्ता आहे इस्पुर्ली कुर्डू रोड, एवती फाटा. तर मग एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल लक्षा, जेवण म्हणजे केवळ भूक भागवणं नव्हे तर एक अनुभव. तर एकदा नक्की भेट द्या.